हाय नमस्कार. आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणीचं बरं आहे का? तर त्याला बऱ्याच भाऊ बहिणींच्या मला कमेंट आल्यात की योगिता आज जरा तब्येतीत बरं दिसते. तर हो, मला बरं दिसते. भाऊ बहिणीनं काल सलाईन लावल्या, तर सलाईन मधून भारी भारी औषध गोळ्या सोडल्या. पैसा घातला म्हणल्यानंतर तब्येत बी बरोबर होणार आहे. भाऊ बहिणीनं पैसा तर घातलंच होतं तसं दवाखान्याला. तर तरी तरी पण तुम्हाला सांगते, माझा हातपाय हे अजून असं एवढं सरळ होत नाही. तर बरं का, तर काय भाऊ बहिणीचं काय म्हणणं आहे की सारखं दुखणंच लावलंय. थायरॉइड की हात वाकडं होतात. आता जे दुखणं होतं ते सांगणारच की भाऊ बहिणींना मी. तुम्हाला नाही सांगायचं तर सांगायचं कोणाला. काय भाऊ बहीण काय होतं करतात माहितीये का? सपोर्ट करायचं राहिलं, लाईक बी करायचं राहिलं, पण कमेंट मधून असले आपल्याला हे करत असते ते, बोलत असते. परत अजून काय म्हणायचं माहितीये का? तुम्ही लोकांच्या जीवावर जगता. तर मी कधी म्हणलं लोकांच्या जीवावर मी जगत नाही म्हणून. हाय, माझी पूर्ण युट्यूब फॅमिली मला सपोर्ट करत असते. तेवढं मला 4 पैसे येते तर तुमचा सपोर्ट आहे भाऊ बहिणींना मला. तर असा सपोर्ट राहू दे तुमचा. तर खरंच मला तुमच्या सपोर्टाची गरज आहे. कारण की मला खरंच चांगला दवाखाना करायचा आहे भाऊ बहिणी. आता मस्तपैकी असं म्हणजे थोडं चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे माझ्या चेहऱ्या. कशी कपडे तर अख्या रानात केली की बाय. चेहऱ्यावरती हसू आलेला आहे, मस्त वाटतंय. मस्त तुम्हाला सांगते, तब्येतीमध्ये पण माझ्या फरक पडला. कारण की काल सलाईन लावली, औषध गोळ्या तर चालूच आहे. पण त्या औषध गोळ्यानं काय झालंय, असं होऊ शकतं का? गोळ्या पूर्ण जिबीला असं केळी खाल्ल्यामुळे तर एवढं नव्हतं, पण आज सकाळपासून असं जर आलेत पूर्ण चेहरा तोंडात जर आलेत नाही जर. तर मग तुम्हाला सांगते, पाय दुखत होतं माझं. मग नुसतं बसून 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 म्हणलं जास्त पाय सुजले. पोराकडे शिवाय नाही कडे पाय सुजल्यावाने होत होतं माझं. पाय नुसतं सुजल्यासारखं होत होतं. तर तुम्हाला सांगते, आपण शिवाने इथं गावात शाळेत खायची ना. तर मग गेले होते आपले अशीच, म्हणलं की जावं पाय जरा मोकळं करावं. 1 किलोमीटर चालत चालत बस किती खाली. तेवढ्यात पिया आली होती शाळेतून. होय पिया? पिया गेलती कुठे घेऊन पिया आली शाळेत. तर मला म्हणते की मावशी काय करते का गावात? म्हणलं काय नाही बाळा, आलती. म्हणलं असं फिरत फिरत जरा पाय मोकळं करत. तर पुरीसाठी खायला आणलं होतं. म्हणजे आवडतं काही वाट्यात मैसूर पाक आणलं ते. भाऊ बहिणी नका, मैसूर पाक किती आणलं तुम्ही? 4 मैसूर पाक आणलं होतं. तर ही मम्मीला दे, मम्मीला देऊन या. पूनम ताई बसली भाऊ बहिणीनं बाहेर. आता गणपती बाप्पाची आरती केली. तर काय भाऊ बहिणींचं कसं असतं माहितीये का? तुम्हाला सांगते की हो का, देवाची पूजा ही करताना तरी पण देवाची पूजा ही करताना जरी दाखवलं नाही तरी प्रॉब्लेम असतो, नाही दाखवलं तरी पण प्रॉब्लेम असतो. तर काय मला काय म्हणतात की तू इथं आल्यापासून तर कधी गणपतीच्या पाया पडाय गेली नाही, कधी आरती घेतलेली दाखवलं नाही, परत कधी इथं आल्यापासून आंघोळ केली नाही. तर मी कधी म्हणलं मी आंघोळ केली म्हणून? मी म्हणलंच की मी आंघोळ नव्हती केली. कारण की 2 दिवस तर माझा हात पायच उळत नव्हतं, त्यामुळे काय मी आंघोळ नव्हती केली. आणि गणपती बाप्पापाशी पण मी नव्हती गेलेली, खरं सांगायला गेलं तर तुम्हाला. लांबच होती मी गणपती बाप्पापासून. पण आज मस्तपैकी हातपाय वळायला, आंघोळी केले, गणपती बाप्पाचं दर्शन केलं. जी माझ्या मनात इच्छा होती ही मी गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पांना मागितली. आता हे समाज आहे, समाजाच्या तोंडाला हात लावता येणारच नाही आपल्याला. ती तो हात लावता नाही अजिबात. जी बुजलायची लावायची टाळ्याला, असं असतं. शिवाने तुला पाहिजे का बाळा मैसूर पाक? तिला आवडत नाही मैसूर पाक. अपूर्वा आबा धर तुला खाली सांडू नका फक्त. तुला थोडं पण नको शिवले. मी बी खाती भाऊ बहिणींनो, या खायला तुम्ही पण. आपलं फिरत फिरत पुरीला पण आणलं, खायला पण आणलं. त्या जिबीला काटलं आलं त्या. जर म्हणजे ती म्हणतात ना दुखणं दुखणं आहे का तोंडा वाटतं, म्हणजे असं जरा वाटतं बाहेर पडतं. पुरी आल्या की अभ्यास करत बसतं त्या. जरा पुरवलं ते. शिवण्या मम्मीला देऊन जा.
लय आवडते काय पुरीला भाऊ बहिणीला शिवलेला. वाटे हा झाली का आरती काय मस्त लागतंय अहो. भाऊला दे का भाऊ घे 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 आल्या त्या पुरीला गेलती ना आल्या शाळेत आपला पाय मोकळं करायला बसून बसून शिरायला आकाडल्यासारखं होतं ते हात असा हलवायचे येतो मला. पुऱ्याचा चाललाय अभ्यास आला की त्यांच्या मग अभ्यास असतो. पिल्याला अभ्यास असतो. क्लास नव्हते का वेळी बरं केलं तर हा घरात काय चाललंय इकड इकड मग ते इकडे इकडे असतं मग काय झालं काल असतं पैसा मनी तेवढं भाऊ बहिणीनं बरोबर आहे. पियाला मी विचारलं मला माहित नव्हतं पियाचा क्लास बंद केलेत आहे म्हणून. पियाला करत नाही पिया किती केलं तर मोठी झालेली आहे. भाऊ बहिणीने विचार करू शकते ती घर बागवून सगळं करायच्या गोष्टी म्हणल्या गरीब माणसाचं लय अवघड असतं. पण आम्ही गरीब म्हणलं की लोकांना गरीब दिसत नाही. आम्ही माणसं म्हणतात तुम्ही कशाला गरीब आहे पण ज्याच्या घरचं ज्याच्याला माहिती असतं. आम्ही तर लय मोठं श्रीमंत असतं तर भाऊ बहिणी आधी मी सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट माझं घेतलं नसतं एवढं दुखणं मला वाढलं पण नसतं माहिती. शेवटी सण व्हाय नाही मला सण झालंच नाही मला. कसं दवाखान्याला पैसे ऍडजस्ट केलं ते आमच्या मला माहिती. आपल्या जीवासाठी तुम्हाला सांगते मागचा मोठा विचार नाही केला. हे पूनम ताईचं कानातलं आहे बरं का तिचं मी कानातलं घातले. पहिलं कानात तेव्हा गोल्ड लोन केलं पहिला दवाखाना केला औषध गोळ्यानं आणि काल सलाईन लावली. मला परवा दिवशी अजून 2 सलाईन लावायला सांगितलं डॉक्टरांनी. पण जर मला बरं पडलं तर मी सलाईन लावणार नाही बरं का. एका सलाईनला 500 रुपये आहेत. एका सलाईनला 500 रुपये आहेत. आपल्या सरकारला परवडत नाही. आता एका सलाईन मध्ये जरा बरं पडायला लागलंय मला. अजून कामधंदा केल्यावर नंतर ना तुम्हाला सांगते अजून लावीन सलाईन. भारी भारी औषध गोळ्या सोडलं डॉक्टरांनी. इंजेक्शन हे 2-3 दवाखाना झालं. सगळ्याचं सॉंग करता येतं पण पैशाचं सॉंग करायला येत नाही. काय करायचं असं थोड्याशा खुश राहायचं असतं. हसणारे तर सगळेच असतात. आपल्या हसणारे कोण नसतं. आता तुम्हाला सांगते मग तुम्हाला वाटतं का माझ्या फॅमिलीमधून ह्याच्यामधून व्हिडिओ बघत नसेल माझं. बघते ते हसते ते मजा घेते ते मला नाही काय फरक पडत. पण मला काहीच फरक पडत नाही खरं सांगते तुम्हाला. कारण कसं असतं माहिती का बाहेरच्या पेक्षा आहे ना घरातली नावं ठेवायला एक नंबर असते. बाहेरच्यांपेक्षा आहे ना घरातली नावं ठेवायला एक नंबर असते. ती कुचानिंदी करायला असते ती महाग नावं ठेव. पण नावं ठेवणारे असावी ते आपल्याला. नावं ठेवणारी जर माणसं असल्या तर जीवनाची प्रगती होते आपल्या. तितकं बी खरंच आहे काय हा मग माझं दुखणं बाहेर पडायला लागलंय वाटतं. जर आल्या सगळ्या तोडायला माझ्या काटायला. अक्षय भाऊ बहिण त्याला मस्तपैकी अशी गणपती बाप्पाची आरती केली. गणपती बाप्पानी श्री स्वामी समर्थ यांनी महाभोलेनाथांनी
केलं मला बरं तुमच्या आशीर्वादाने. जी माझी भाऊ बहीण चांगली कमेंट करत होती ना त्यांच्या आशीर्वादाने, छोट्या बहिणीच्या साथीनं बरे. सध्या तर मी बरं असल्यावर बरंच म्हणणार आहे ना, आजारी म्हणल्यावर आजारीच म्हणणार आहे. बरं वाटतंय पण मला आज आज माझी खरंच तब्येत बरोबर आहे, बरी आहे. आता मला स्वामी समर्थांचं पण सांगतात योगिता तू स्वामी समर्थांचं जप करत जा, सेवा करत जा. कोणी कोणी स्वामी समर्थांची मी सेवा करते म्हणून मला नावं ठेवतात, खोटी भक्ती करते, नुसती दिखावा करते. तर ते स्वामींना माहिती आहे मी दिखावा करते का भक्ती करते ती. आज देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगते तब्येत माझी बरोबर आहे भाऊ बहिणींनो. थोडक्या पैशात म्हणजे थोडक्या पैशातच म्हणते, थोडक्या ह्याच्यात. नाहीतर भरपूर असं त्रास मी लय सहन केला बरं का, लय म्हणजे लय सहन केला मी त्रास. हा मला आहे ना मिठाचा लाडू भेटलेला का हा तेव्हा मम्मीचं दुखत होतं का पाठी. त्या मम्मी म्हणली जा गणपतीला म्हण काय मम्मीचं बरं व्हावा, तिचं दुखावा नाही. मग मी म्हणलं मम्मीचं बरं. गणपती बाप्पा नाही ऐकलंय का, गणपती बाप्पा ऐकतात लगेच लहान मुलांचं. तर त्याला असं त्या भाऊ बहिणींना मस्तपैकी खायला आणलं होतं आम्ही, वाट्या बस रुपयात. चला मग घ्या सगळ्यांना काळजी. बाय बाय.